टास्क 10 मुलांना त्रिकोणाचा आकार शिकवणे आहे. त्रिकोणाला 3 बाजू असतात. 1 2 3 आणि 3 कोने. 1 2 3 तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवण्याची गरज नाही. हे तुम्हाला तुमच्या मुलांसोबत करावे लागेल. लहान मुलांना त्रिकोणाचा आकार शिकवण्यासाठी तुम्ही या आयडिया किंवा इतर कोणत्याही आयडिया वापरू शकता. चला त्रिकोण काढू आणि रंगवू. पहा, त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोने आहे. हा कोणता रंग आहे? हिरवा. चला त्रिकोण काढू. गव्हाच्या पिठाचा त्रिकोण बनवू. पहा, सर्व 3 बाजू समान आहेत. आज तुम्हाला कोणत्या आकाराची रोटी खायला आवडेल? त्रिकोण. चला काठीने त्रिकोण बनवू. सर्व 3 काठ्या समान साईजचे आहे. चला लाल त्रिकोण बनवू. आता निळा चौरस बनवू. चला नवीन रंगाने वर्तुळ बनवू. काळा. सुरुवातीला त्यांच्यासाठी ठिपके बनवा जेणेकरून लाईन बनवायला शिकणे सोपे होईल. आता स्टँडिंग लाईन बनवू. आता स्लीपिंग लाईन बनवू. आम्ही नवीन रंग गुलाबी सह लाईन बनवत आहोत. मी लहान ठिपके बनवत आहे. तुम्ही त्यावर एक लाईन काढा. कोणताही रंग निवडा. हा. तुम्ही एक नवीन रंग जांभळा निवडला आहे. चला त्याच्यासह स्लांटिंग लाईन बनवूया. मी ठिपके करीन. तुम्ही त्यावर एक लाईन करा. अरे वा, आम्ही एक त्रिकोण बनवला. आता रंग देऊ. आपण जांभळ्याने आणखी काय काढू शकतो? चला द्राक्षे बनवूया. आता रंग देऊ. हिरव्या रंगाचे एक देठ. आणि एक पान बनवू. तुम्हाला आवडणारा कोणताही रंग निवडा. हा. वा, पुन्हा तुम्ही नवीन रंग निवडला. हे तपकिरी आहे. चला त्याच्याशी एक स्लीपिंग लाईन बनवूया. मी ठिपके करीन. तुम्ही ठिपके जोडून एक लाईन काढा. स्टँडिंग लाईन. स्लीपिंग लाईन.
Stand in the line. Sleep in the line. वा, आम्ही एक चौरस बनवला. आता ते तपकिरी रंगाने रंगवूया. चला हिरवा त्रिकोण बनवू. चला ते रंगवूया. सुरुवातीला जेव्हा मुले रंगतात तेव्हा ते बाहेर जाऊ शकते. ठीक आहे, त्याची काळजी करू नका. हळूहळू तुम्हाला त्यांना लाईनच्या आत रंग देण्यास शिकवावे लागेल. मुले ही सर्व टास्क लगेच शिकणार नाहीत. तुम्हाला प्रत्येक टास्क शिकवण्यासाठी 2 आठवडे पण लागू शकतात. कृपया धीर धरा आणि मुलांना त्यांच्या गतीने शिकू द्या. मुलांना त्याच गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे शिकवा, जेणेकरून मुलांना कंटाळा येऊ नये. जर तुम्हाला त्रिकोणाबद्दल शिकवायचे असेल तर तुम्ही रस्त्यावर त्रिकोणाचा बोर्ड दाखवू शकता. तुम्ही त्रिकोणावर गाणे बनवू शकता. तुम्ही त्रिकोणावर कथा बनवू शकता. तुम्ही त्रिकोण काढू शकता आणि रंगवू शकता. आपल्या हातांनी एक त्रिकोण बनवू शकता. आपण त्रिकोणाच्या निर्मितीमध्ये उभे राहून नाचू शकतो आणि आपण त्रिकोणाबद्दल YouTubeवर मनोरंजक व्हिडिओ दाखवू शकतो. तुम्हाला सर्व काही करण्याची गरज नाही. जर मुलगा शिकला असेल तर कृपया पुढे जा. जर ते शिकत नसतील तर तुम्ही तीच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे शिकवू शकता. आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.